सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज तिसरा लेख, कुसुमाग्रजांचा कोलंबस. अजूनही लक्षात आहे ती तारीख, 8 जानेवारी 2004. सकाळची 7:50 झाली होती. कोचिंग क्लासमधला पहिला तास सुरू होता. तास सुरू होऊन 20 मिनिटे झालेली. तास चांगलाच रंगात आला होता. तितक्यात निरोप आला. आई गेली. जवळपास 6 वर्षांपासून तिच्या कर्करोगावर उपचार सुरू होते, पण 6 महिन्यांपूर्वीपासूनच तिचे उपचाराला प्रतिसाद देणे मंदावत गेले. म्हणजे ती आता फार काळ जगू शकणार नाही हे तसे स्पष्टच होते. तरीही ती होती. हा आधार खूप मोठा होता. आता आई नाही ही गोष्ट पोटात खोलवर खड्डा पाडून गेली. तीव्र अशा वेदनेचा उमाळा दाटून आला आणि गहीवरून गेल्याने सगळे पाश तोडून हुंदका ओठांपर्यंत वेगाने आला. पण मी रडलो नाही. 8:30 वाजेपर्यंत रडलो नाही. न दुःख दिसू दिले, न हुंदक्याला ओठांबाहेर वाट मोकळी करून दिली. हे कसे घडले? आई या साध्या शब्दाने जिथे माझ्या भावनेचा बर्फ वितळतो तिथे पाऊण तास मी माझे दुःख गोठावून ठेवले. ते कोणाच्या बळावर? याचे उत्तर आहे कोलंबस. त्या दिवशी 10वीच्या वर्गात कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्वगीत ही कविता शिकवत होतो. संकट असो वा दुःख, ते भले आपल्यावर 1000 जीवांनी चाल करून येईल, पण आपण मात्र डगमगायचे नाही. हा लढाऊ बाणा शिकविणारा प्रेरणा पुरुष माझ्या सोबत होता. म्हणून बहुधा आई गेल्याच्या वेदनेनंतरही माझ्या भावनेचा बांध फुटला नाही. कोलंबस. पूर्ण नाव क्रिस्तोफर कोलंबस. जन्मगाव जिनोवा. मध्य व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्यावर्दी. इसवी सन 1451 ते 1506 हा त्याचा कालखंड. साध्या विणकराचा मुलगा. आर्थिकदृष्ट्या यथातथा. शिक्षण घेता घेता वडिलांना व्यवसायात मदत करणे ही त्याची दिनचर्या. पण लहानपणापासूनच वृत्तीने धाडसी, बुद्धीने चौकस. समुद्राचे अपार आकर्षण आणि सतत काहीतरी शोधण्याची ओढ. यातून त्याने नौकानयनाचे शिक्षण घेण्यासाठीची धडपड सुरू केली. अगदी वयाच्या 14व्या वर्षी फ्रेंचांच्या सोबत तो बोटींवर जायला लागला. समुद्राचे आकर्षण आणि अज्ञात गोष्टींचा वेध घेण्याची त्याची वृत्ती त्याला स्वस्थ बसू देईना. म्हणून मग आपली प्रेयसी फिलिपाच्या गव्हर्नर असलेल्या वडिलांना मध्ये घालून त्याने पोर्तुगालच्या राजदरबारात प्रवेश मिळवला आणि त्यांच्यासमोर त्याने 1484 मध्ये भारतात जाण्याची कल्पना मांडली. पण मध्ययुगीन मानसिकतेच्या दृष्टीने ही कल्पनाच इतकी अजब होती की ती राजाच्या सल्लागारांच्या काही ती पचनी पडली नाही. आणि त्यांनी कोलंबस व त्याची ही अजब कल्पना दोघांचीही यथेच्छ टर उडवली. पण प्रतिकूलतेने निराश होईल तो कोलंबस कसला? पुन्हा एकदा या कल्पनेचे बारीक सारीक तपशील त्याने जमा केले आणि आता स्पेनचा राजा फेर्डिनांद व राणी इसाबेला या दोघांपुढे आपल्या धाडसी मोहिमेची कल्पना नव्याने मांडली. खरे तर ही कल्पना राजा राणीच्या गळी नीटपणे उतरली नव्हती, पण कोलंबसाचे झपाटलेपण इतके दिपून टाकणारे होते की त्यामुळे या मोहिमेला त्यांनी हिरवा कंदील दाखवला. या झपाटलेपणातून कोलंबसने 3 ऑगस्ट 1492 ते 1504 या काळात 4 महत्त्वाकांक्षी मोहिमा आखल्या. काही नवी बेटे,
आणि काही नवे भूप्रदेशही शोधून काढले आणि अखेर इसवी सन 1506 मध्ये संधिवाताच्या आजाराने अवघ्या 55व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. इतिहासाच्या पुस्तकात त्याची माहिती मिळते ती इतकीच, पण कुसुमाग्रजांनी मात्र आपल्या कवितेतून इतिहासातील निर्जीव तपशिलात जणू नवे प्राण फुंकून विलक्षण जिद्दी, करारी, धाडसी अशी कोलंबसाची व्यक्तिरेखा उभी केली आहे. मराठी कवितेच्या इतिहासात कुसुमाग्रजांची ओळख क्रांतिकवी, अग्निसंप्रदायाचे प्रवर्तक अशी आहे. नारायण सुर्वे यांनी आपल्या या समकालीन कवीचे मोठेपण नोंदवताना म्हटले आहे, कुसुमाग्रजांच्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस हाच आहे. माणसावर आणि त्याच्या कर्तृत्वावर इतका अदम्य विश्वास असलेला कवी मराठीत दुसरा नाही. संकटांनी वेढलेल्या, दुःखदैन्याने ग्रासलेल्या माणसाच्या ऐहिक जीवनाला सतत भव्यतेची आणि दिव्यत्वाची ओढ असायला हवी, हा भाव त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः विशाखा या संग्रहातील त्यांची कविता अशा अलौकिकत्वाचे सूक्त आळविणारी आहे. कुसुमाग्रजांचा कोलंबस आकाराला आला आहे तो कर्तृत्वावरील याच अदम्य विश्वासातून. म्हणून तर ज्या समुद्राचे त्याला लहानपणापासून अपार आकर्षण आहे, तो जेव्हा त्याच्या रोरावणाऱ्या लाटांनी कोलंबसाच्या मोहिमेचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या लाटांच्या उंचीपेक्षा नव्या वाटा शोधण्याची माणसाची जिद्द मोठी असते हे त्याला ठणकावून सांगतो. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे. विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे, दिशा कोण सारे. एक वेळ आकाशातले तारे डळमळू दे किंवा वाटेत विराट वादळाने पाण्याचे पर्वत उभे करू देत. मी ही मोहीम अर्ध्यावर टाकून परत फिरणार नाही. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे आकाशातून विजांच्या कडकडाटांसह प्रमत्त सैतानासारखा तांडव करणारा पाऊस. भल्यांची पाच्यावर धारण बसायला ही परिस्थिती पुरेशी. पंछे, कोलंबस कशाचा विचलित होतोय? उलट उधाणलेल्या समुद्राच्या डोळ्यांशी डोळा भिडवून तो विचारतो, ताम्रसुरा प्राशुनी मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता, आणि तयांची ही अधिराणी तुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता. माथ्यावर नभ फुटू दे, नाहीतर उल्का कोसळू दे. आपल्या ध्येयपथावरून बाजूला हटायचे नाही. यासाठी स्वतःवर किती दृढ विश्वास असावा लागतो. इथे प्रश्न फक्त एकट्या कोलंबसाचा नाही. तो काही एकटा आउटिंग करण्यासाठी बाहेर पडलेला नाही. तो या मोहिमेचा कर्णधार आहे. 4 प्रवासी जहाजे आणि 90 खलाशांना सोबत घेऊन नवीन प्रदेशाच्या शोधासाठी तो या सफरीवर निघालाय. हा मध्ययुगीन कालखंड आहे. ना दळणवळणाची साधने आहेत, ना संपर्काची माध्यमे. आणि त्या काळात 3 ऑगस्ट 1492ला कोलंबस या मोहिमेवर निघालाय. पण ऑगस्ट आणि सप्टेंबर संपला तरी नवा भूप्रदेश काही नजरेच्या टप्प्यात यायला तयार नाही. तेव्हा सोबतीचे खलाशी हताश झाले. त्यांना यात यशाची शक्यता दिसेना. त्यांची चलबिचल सुरू झाली. परतीच्या प्रवासाचे खयाल त्यांच्या मनात गर्दी करायला लागले. इथे कोलंबसाच्या समोर निर्वाणीचा पेच निर्माण झाला. समुद्र खवळलाय. आकाश फाटावे तसा सैतानी पाऊस कोसळतोय. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांनी वातावरण भेसूर झाले आणि त्यात आपले सहकारी गर्भगळीत होऊन परतीची भाषा बोलतायत. अशा वेळी समुद्राशी झटापट करणाऱ्या कोलंबसाची लीड फ्रॉम फर्स्ट च्या जातकुळीतली लीडरशिपच नजरेत भरते. निराश, खिन्न आणि निरुत्साही झालेल्या आपल्या सहकाऱ्यांमधले लढाऊपणाचे स्पिरिट तो ज्या भाषेत जागे करतो ती भाषा आपणाला रोमांचित करते.
तो त्यांना थेट त्यांच्या जन्मप्रयोजनाचे स्मरण करून देतो. आपला बाणा काय आहे याची आठवण करून देतो आणि इथून अपयश हाती घेऊन परत आपल्या देशी गेलो तर जो अपमान सोसावा लागेल त्याचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभे करतो. पराभूत होऊन परत फिरण्यापेक्षा जलसमाधी घेऊन स्वतःला समर्पित करण्यामध्ये खरा पुरुषार्थ असल्याचे सांगून त्यांच्या कर्तृत्वाला आव्हान करतो. काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा, त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा. मध्य समुद्रात आपल्या सहकाऱ्यांना नाविक धर्माची आठवण करून देणारा कोलंबस आणि कुरुक्षेत्रात अर्जुनाला क्षार्त धर्माची आठवण करून देणारा कृष्ण, या दोघांचा देह, देश, काळ आणि परिस्थिती भले वेगळी असली तरी आपल्या सहकार्यातले फायटिंग स्पिरिट जागृत करण्याची दोघांची शैली मात्र सारखीच. लढाऊ बाणा न दाखवता आपण परत फिरलो तर किडा मुंगींसारखे क्षुद्र होऊन मरण येण्याची वाट पाहत जगत राहणे आपल्या वाट्याला येईल. उलट आपल्या कर्तव्याचे भान ठेवून लढण्याचा पर्याय निवडला तर मात्र नवी क्षितिजे निर्माण करण्याचे कर्तृत्व आपल्या नावावर नोंदविले जाईल. आपण स्वतःच्या क्षमतेला कसे मोजतो? ही आयुष्यातली सगळ्यात मूलभूत निवड असते. खरे तर ध्येय मार्गावर चालण्यापासून पैसा, पत्नी किंवा उंबरठा हे एक क्षणभराचे मोह आपणाला अडवणारे नसतात. आपल्यातली सगळ्यात मोठी ताकद आपणच असतो आणि वाटेतला सगळ्यात मोठा गतिरोधकही आपण स्वतःच असतो. म्हणून स्वतःला धोंडा मानायचे की ध्वज हे आपले आपणच ठरवायचे असते. आधी केले आणि मग सांगितले या कॅटेगरीतले हे कोलंबसाचे तत्वज्ञान. वयाच्या 14व्या वर्षापासून त्याने विक्राळ समुद्राला आपल्या अंगाखांद्यावरून खेळविले. नव्या प्रदेशाच्या ओढीने हजारो रात्री कुर्बान केल्या. मोहिमेच्या स्वप्नाला शेकडो लोकांसोबत वाटून घेतले आणि आता तब्बल 60 दिवस खर्चून मोहीम ऐन भरात असताना समुद्राने समोर येण्याची आणि सहकाऱ्यांनी पळून जाण्याची भाषा करावी हे कोलंबसाच्या प्रकृतीला पचनी पडणारे नाही. म्हणून तर तो एकीकडे रुरावत अंगावर चाल करून येणाऱ्या समुद्राला शड्डू ठोकून आव्हान देतो तर दुसरीकडे सहकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याचे स्मरण करून देऊन लढत राहण्याचे आवाहन करतो. चला उभारा शुभ्र शिडे, ती गर्वाणे वरती, कथाया खुळ्या सागराला, अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत आशा किनारा तुला पामराला. समुद्र असेल वा अन्य कोणतेही संकट ते थेट पुढे येऊन उभे टाकले की भयानक भासायला लागते. पण माणसाची ध्येयासक्ती आणि आशावाद यांच्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिले की त्याचे छोटेपण लक्षात यायला लागते. कोलंबसाने प्रत्येक संकटाकडे असे आशावादाचा दीप हाती धरून ध्येयाच्या ध्यासाने पाहिले आणि ही दर्यावर्ती दृष्टी आपल्या सहकार्यांमध्येही संक्रमित केली. म्हणून तर आपल्या 55 वर्षांच्या अल्प आयुष्यातही सॅन साल्वादोर, क्युबा, डॉमिनिका, मॉन्टेसराट, अँटिग्वा, रेडोंडा, नेव्हिस, सेंट किट्स, मार्टिनिका अशी बेटे आणि इसाबेला, होंडुरास, निकाराग्वा, कोस्टारिका आणि पनामा असे नवे प्रदेश शोधले. आपल्याच मर्यादेत कैद होऊन खितपत पडलेले कितीतरी चौकट राजे आपण सभोवताली पाहत असतो. माणूस अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत आशा हे सांगून क्षितिजा पलीकडचे अज्ञात प्रदेश शोधण्याची प्रेरणा देणारा कोलंबस स्पेनसारख्या एका देशापुरता मर्यादित राहत नाही, तर पाहता पाहता स्वतःच्या स्वप्नांसारखाच असीम आणि अनंत होत जातो. आणि कधी कुसुमाग्रजांसारखा क्रांतिकवी तर कधी माझ्यासारखा शांत शिक्षक यांना अखंड प्रेरणा देत राहतो. असे म्हणतात की जवळपास 2.5 महिन्यांनंतरही कष्टप्राय मोहिमेनंतर जेव्हा पहिल्यांदा नवा प्रदेश दिसला तेव्हा जणू समुद्राची भरती
कोलंबसाच्या डोळ्यात दाटून आली. तशाच भरतीने माझ्याही भावनेला बांध फुटला, आईचे निश्चेष्ट पडलेले कलेवर पाहून. म्हणून आईच्या निधनानंतर अश्रूचे पाठ पाऊण तास का असेना पण थबकून राहतात आणि नंतर अचानक रिते होऊन जातात. ते कोलंबस असा खोलवर रुतलेला असल्यामुळेच.